आमदार किशोर जोरगार आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. आमदार किशोर जोरगारजी, नेमकं काय झालं मुंबईमध्ये? आपण 2 दिवस मुंबईमध्ये होतात. काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत? किती लोकांचा पाठिंबा मिळत आहे? काय सत्ता दावे आहे? एकंदरच जी राजकीय स्थिती निर्माण झालेली आहे त्याची पूर्ण आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि बावनकुळे साहेब यांना अवगत केली. जे संख्याबळ आपल्याकडे आहे, जे संख्याबळ काँग्रेसकडे आहे, जे विभाजित संख्याबळ आहे आणि 15 जे बाहेर आहेत आणि ज्या पर्याय आमच्याकडे उपलब्ध होऊ शकतात त्या सर्व गोष्टींवर चर्चा झाली आणि त्या चर्चेचं मधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर असावा ही सुद्धा भावना वरिष्ठांची झालेली आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पुढच्या काळामध्ये प्रयत्न करावे असं सूचना आम्हाला मिळालेल्या आहेत. हे 10 नगरसेवक आपल्यासोबत येणार का? निश्चितपणे, कारण की पर्याय राहिला काय? तर तुम्ही विचार करा, काँग्रेसला 27चं संख्याबळ मिळालं, परंतु ते 27 आता 3 गटामध्ये विभागलं जात आहे. आतापर्यंत 2 होते, आता एक तिसरा गट या ठिकाणी काही लोक पुढे येऊन ते काम करतात आहे आणि त्यामुळे एक सक्षम पर्याय भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यामुळे जे उभाटा असेल, वंचित असेल किंवा इतर जे ज्यांना स्थिर चंद्रपूर, विकसित चंद्रपूर हवा आहे, ते आमच्यासोबत येतील असं आम्हाला वाटतं. काल जो राडा झाला आपण बघितलं, अपहरण करण्यापर्यंत गोष्टी आली. काँग्रेसच्या 2 गटामध्ये मोठा वाद दिसून येत आहे. हे खरं आहे की हे काही नेत्यांच्या अहंकारातून हे तयार होत आहे. त्यांच्यामधला अहंकार इतका जागृत झालेला आहे. आपल्याच गटाचा महापौर व्हावा, आपणच या ठिकाणी दिसावं, सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नातून अशा प्रकारच्या घटना या काँग्रेसमध्ये घडत आहे. हे थोड्या प्रमाणात होतं, आता पळवापळवी एकमेकांची डोके फोडण्यापर्यंत आणि जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत काँग्रेस या ठिकाणी उतरलेली आहे आणि म्हणून या घटनेचा केला तेवढा निषेधच केला पाहिजे. कारण की शेवटी हे लोकप्रतिनिधी आहेत, हे जनतेने यांना निवडून दिलेलं आहे. यांच्यावर अशा प्रकारचा हमला करणं, यांचं अपहरण करणं हे काही लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे. म्हणून माझी चंद्रपूर हे नेहमी राजकीयदृष्ट्या शांत असं पॉलिटिकल पीस या ठिकाणी राहिलेलं आहे, परंतु अशा घटनांमुळं निश्चितपणे इथलं राजकीय वातावरण गढूळ होतं, राजकीय वातावरण खराब होतं आणि कुठेतरी क्राईमला चालना देणारी ही घटना आहे असं मी समजतो. एकीकडे बघितलं, आपण म्हटलं काँग्रेसचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. त्याला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलं की 100 जोरगार मिळाले तरी गट होत नाही, असं यानं वडेट्टीवार यांनी म्हटलं. हे बघा, अशा प्रकारचं जेव्हा वक्तव्य येत असतं तेव्हा त्याला 2 कारणं असतात. एक तर त्या व्यक्तीमध्ये जागृत झालेला अहंकार किंवा त्याला मध्ये निर्माण झालेली नैराश्य, या अशा प्रसंगी तशी वक्तव्य येत असतात आणि निश्चितपणे त्यांनी जे व्यक्त जोरगारला मरण्याची काही गरज नाही आहे. जोरगारला काही वडेट्टीवार सारखे 100ही आले तरी मारू शकत नाही, कारण की जोरगारच्या पाठी जनतेचा आशीर्वाद आहे आणि आता कोणाची गरजही राहिली नाही आहे काँग्रेसला फोडण्याची, फुटण्याची. कारण की वडेट्टीवार आणि धानोरकर एकमेक हे सगळे आमने-सामने ठाकत आपापल्या नगरसेवकांची स्वतःची एकमेकांची डोकी फोडण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही फोडण्याची आवश्यकता नाही आहे आणि काँग्रेसचा इतिहासच राहिलेला आहे फुटाफुटीचा. त्याच्यामुळे काही जोरगेवारांच्या मरण्याची त्यांनी वाट पाहू नये. जोरगेवारांचं मरणं काही जोरगेवार तर याच्यासाठी आला आहे, की ज्या राजकारणातल्या ज्या दुष्प्रवृत्ती आहे त्याचा नाश करण्यासाठी जोरगेवार या ठिकाणी आलेला आहे. हे सुद्धा काही लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपला गट कधी स्थापन होईल आणि गट नेता कधी ठरणार आहे? आमचा गट हा परवाच स्थापन होणार होता, परंतु ही दुःखद घटना झाली म्हणून आम्ही थांबवून दिलं ते. आता सोमवारला ज्या आयुक्त आहेत राजलक्ष्मी बिद्री नागपूरला, त्यांच्या कार्यालयामध्ये सोमवारी आमचा गट स्थापन होईल. गट नेता कोण असणार आहे? गटनेता आमच्याकडे अजून येईल तो त्यांचं नाव. आम्ही त्या दिवशी स्थिती सांगितली मीटिंगमध्ये. माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या संबंधीचा निर्णय करून नाव पाठवतील. तर हे होते आमदार किशोर जोरगार. निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.